नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शाळा स्तरावरती सर्व्हेअरच्या मदतीने म्हणजेच सर्वेक्षकाच्या मदतीने उल्हास मोबाईल ऍपच्या माध्यमातून जी काही असाक्षर आणि स्वयंसेवी व्यक्तींची नोंदणी करण्यात आलेली आहे, त्यापैकी असाक्षर व्यक्तींची येणाऱ्या पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी परीक्षेसाठी, त्याला आपण FLNAT म्हणजेच फाउंडेशनल लिटरसी अँड न्यूमरसी असेसमेंट टेस्ट असे म्हणतो, त्या परीक्षेसाठी त्या असाक्षर व्यक्तींची निवड म्हणजे शॉर्टलिस्ट कशी करावी व त्या निवडलेल्या असाक्षर व्यक्तींच्या गुणांची नोंदणी परीक्षा संपन्न झाल्यानंतर कशी करावी याबद्दल आपण या ठिकाणी माहिती पाहणार आहोत. सुरुवातीचा टप्पा आहे त्या असाक्षर व्यक्तींची परीक्षेसाठी निवड करणे म्हणजे शॉर्टलिस्ट करणे व परीक्षा संपन्न झाल्यानंतर त्या शॉर्टलिस्ट केलेल्या असाक्षर व्यक्तींची गुणांची नोंदणी करणे. सुरुवातीला आपण ही माहिती पाहूया, त्यानंतर त्याचा आपण प्रॅक्टिकली पाहूया. आता असाक्षरांची निवड यादी तयार करण्यासाठी सुरुवातीला ही जी प्रक्रिया चालणार आहे ती शाळा स्तरावरती चालणार आहे. शाळा स्तरावरती म्हणजे शाळेचे जे काही मुख्याध्यापक असतील त्यांना जे शाळेच्या नावाने स्कूल युजर तयार करून देण्यात आलेला आहे त्याला आपण शाळा लॉग इन म्हणतो, त्यांच्या स्तरावरती चालेल. शाळा लॉग इन मधून असाक्षर शॉर्टलिस्ट केल्यानंतर ते तालुक्याला पाठवतील. तालुक्याच्या ठिकाणी तालुक्यातील सर्व शाळांचे शॉर्टलिस्ट केलेले असाक्षर, निवड केलेले असाक्षर तालुक्याच्या ठिकाणी प्राप्त झाल्यानंतर तालुक्याच्या लागून मधून गट शिक्षण अधिकारी हे ते एकत्रित करून ते बरोबर असल्याची खात्री करून ते जिल्हा स्तरावरती ते पुढे पाठवतील. जिल्हा स्तरावरती प्रत्येक जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील शाळांचे किंवा सर्व तालुक्यांचे असाक्षरांची निवड केलेली माहिती जिल्हा स्तरावरती एकत्रित झाल्यानंतर त्याची बरोबर झाल्याची खात्री केल्यानंतर जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी योजना हे ही माहिती राज्य स्तरावरती म्हणजे शिक्षण संचालनालय योजना कार्यालयाला ते पाठवतील. ही जी सर्व प्रक्रिया चालणार आहे ती ऑनलाईनच्या माध्यमातून चालणार आहे. यापूर्वी ज्या काही 3 परीक्षा झाल्या त्यामध्ये आपण एक एक्सेल शीटचा वापर करत होतो यासाठी, म्हणजे परीक्षा झाल्यानंतर ती 45 मुद्द्यांची जी एक्सेल शीट असायची त्या माध्यमातून आपण ही सर्व प्रक्रिया करत होतो, परंतु आता ते न करता यामध्ये सर्व ऑनलाईन करणार आहोत. यामध्ये सुरुवातीला हे करण्यासाठी आपण माहिती पाहूया. सुरुवातीला काय करायचं, शाळेच्या मुख्याध्यापकांनी ज्यावेळेस पोर्टलवरती जाऊन त्यांचं शाळा लॉग इन करतील, शाळा लॉग इन केल्यानंतर त्यांना पोर्टलवरती एक्झाम अँड सर्टिफिकेशन नावाचा डॅशबोर्ड, म्हणजे ज्यावेळेस शाळेचे मुख्याध्यापक पोर्टलवरती जातील त्यांना अशा प्रकारचा डॅशबोर्ड या ठिकाणी पाहायला मिळेल. डॅशबोर्डवरती आल्यानंतर त्यांना हे पहा डाव्या कोपऱ्यामध्ये 4 नंबरला एक्झाम अँड सर्टिफिकेशन नावाचा त्या ठिकाणी पर्याय देण्यात आलेला आहे. त्या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर त्यांना या ठिकाणी अशा प्रकारे लिस्ट ओपन होईल. त्यामध्ये त्यांना 3 पर्याय दिलेले आहेत. पहिला पर्याय आहे शॉर्टलिस्ट लर्नर, दुसरा आहे मॅनेज मार्क्स, तिसरा आहे सर्टिफिकेट रिपोर्ट्स. त्यानंतर एक्झाम अँड सर्टिफिकेशन या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर लर्नर मार्क्स मॅनेजमेंट मध्ये शॉर्टलिस्ट लर्नर या पर्यायावरती करा. या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सन 2025-26 या वर्षामध्ये शाळेमध्ये सर्वेक्षकाने जितक्या असाक्षरांची नोंदणी ही उल्हास मोबाईल ऍप मध्ये केलेली आहे ती सर्व असाक्षरांची माहिती ही शाळेच्या मुख्याध्यापकांच्या म्हणजे स्कूल युजरच्या लॉग इन मध्ये अशा प्रकारे त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. आता त्यांना ही शॉर्टलिस्ट करण्यासाठी आपल्याला काय करणार आहे, तर पुढे दुसरी स्टेप अशी, आता हे जे काही असाक्षर तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येतील यापैकी किती असाक्षरांना तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी बसवायचं आहे त्यांना तुम्हाला ते थोडक्यात सिलेक्ट करायचं आहे ऑनलाईनच्या माध्यमातून. आता ही जी काही असाक्षरांची यादी आलेली आहे त्या असाक्षरांच्या यादीतून परीक्षेसाठी असाक्षरांची निवड करण्यासाठी असाक्षरांसमोर जो काही चेकबॉक्स दिलेला आहे, आता तुम्हाला एखादी ही जी शाळा आहे, आता या शाळेमध्ये मला फॉर एक्झाम्पल 10 असाक्षरांची नोंदणी झालेली आहे, त्यापैकी येणाऱ्या परीक्षेसाठी असं वाटत आहे की 8 जणांची तयारी झालेली आहे आणि 8च असाक्षरांना परीक्षेला बसवायचं आहे. तर त्या 8 असाक्षरांच्या नावापुढे जे काही चेकबॉक्स दिलेला आहे त्याच्यावरती क्लिक करून सिलेक्ट करणे. आणि जर असं वाटत असेल सर्व असाक्षरांना परीक्षेला बसवायचं आहे तर सिलेक्ट ऑलचा देखील या ठिकाणी पर्याय दिलेला आहे, तर तुम्ही सिलेक्ट ऑल देखील करू शकता. तिसरी स्टेप अशी आहे, निवडलेल्या म्हणजे परीक्षेसाठी निवडलेल्या असाक्षरांच्या तारखेची अंतिम निवड करा.
म्हणजे शॉर्टलिस्ट करण्याची एक स्टेप पहिली आपण पाहिली. त्याच्यामध्ये तुम्ही शॉर्टलिस्ट केलेल्या म्हणजे नोंदणी केलेल्या असाक्षरांची यादी तुमच्या समोर येईल. त्यानंतर जितक्या असाक्षरांना तुम्हाला परीक्षेला बसवायचं आहे त्यांना तुम्ही निवडलं, म्हणजे त्यांच्या समोर जे काही त्याच्यामध्ये तुम्ही क्लिक केलं. आता अंतिम काय आहे, कोणत्या परीक्षेसाठी त्यांना शॉर्टलिस्ट करायचं, यासाठी आपण या ठिकाणी कन्फर्मेशन नावाचा एक आपल्या ठिकाणी पर्याय दिलेला आहे. त्यामध्ये तिसरा पर्याय आहे चूज एक्झाम डेट, म्हणजे परीक्षेची तारीख निवडा. त्या ड्रॉप डाऊन वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला आपली जी काही परीक्षा होणार आहे, कोणतीही परीक्षा इथून पुढे होईल, आता जी परीक्षा होणार आहे ती 29 मार्च 2026 रोजी होणार आहे. त्या परीक्षेसाठी तुम्ही ह्या ड्रॉप डाऊन मधून त्या परीक्षेची तारीख निवडा. एक महत्वाची सूचना अशी की एकदा परीक्षा दिनांक संपल्यानंतर त्यात नवीन विद्यार्थी किंवा नवीन असाक्षर व्यक्ती जोडता येणार नाही. म्हणजे ही जी शॉर्टलिस्ट करण्याची प्रक्रिया आहे तुम्ही परीक्षेच्या तारखेपर्यंतच करू शकता. एकदा परीक्षा झाल्यानंतर तुम्ही त्यामध्ये नव्याने असाक्षरांचा समावेश करू शकणार नाही. म्हणजे उल्हास पोर्टलवर असाक्षरांची निवड करण्याची प्रक्रिया ही परीक्षेच्या तारखेच्या मध्यरात्रीपर्यंतच निश्चित केलेली असावी, हे या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. परीक्षेची तारीख ड्रॉप डाऊन मधून सिलेक्ट केल्यानंतर आपण निवड केलेल्या असाक्षरांची यादी तुम्हाला त्या ठिकाणी खाली दिसून येईल. आता तुम्ही जर सहमत असेल की तुम्ही निवड केलेल्या म्हणजे शाळेचे मुख्याध्यापक सहमत असतील की ते निवड केलेले असाक्षर म्हणजे त्यांनी जे शॉर्टलिस्ट केलेले असाक्षर बरोबर आहेत, तर ती तारीख सिलेक्ट केल्यानंतर त्यांना कन्फर्म नावाचा या ठिकाणी त्या ठिकाणी ऑप्शन दिसणार आहे, पर्याय दिसणार आहे. त्यांना जर पूर्ण खात्री आहे की मी आता निवडलेले असाक्षर मला त्यांच्या वरिष्ठ कार्यालयाला सबमिट करायचे आहेत, तर ते एक्झामची परीक्षेची तारीख निवडून खाली दिलेल्या कन्फर्म या पर्यायावरती क्लिक करतील. तर कन्फर्म या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर चौथी स्टेप अशी आहे, आपण निवडलेल्या असाक्षर व्यक्तींची पुष्टी करायची आहे. हे जे काही असाक्षर व्यक्ती आहेत त्यांची जी काही माहिती त्या ठिकाणी आहे, मोबाईल नंबर आहे, त्याचं नाव आहे, ते काळजीपूर्वक आपल्याला ते पाहून घ्यायचं आहे. खात्री झाल्यानंतर जो काही कन्फर्म या ठिकाणी पर्याय दिलेला आहे, कन्फर्म हा ऑप्शन, त्या कन्फर्म पर्यायावरती त्या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. कन्फर्म या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला जर असं वाटेल त्याच्यामध्ये काही बदल आहे तर तुम्ही ते कॅन्सल देखील करू शकता. या ठिकाणी कॅन्सलचा देखील ऑप्शन दिलेला आहे. आता जर ते कन्फर्म करायचं असेल, कन्फर्म या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ट्रेनवरती यशस्वी संदेश दिसेल. त्यामध्ये त्या ठिकाणी दिसून येईल द लर्नर हॅव बीन शॉर्टलिस्टेड सक्सेसफुली. म्हणजे ही सर्व प्रक्रिया तुम्ही केल्यानंतर म्हणजे सुरुवातीला तुम्ही ते असाक्षर निवडल्यानंतर फायनली ते परीक्षेची तारीख निवडली आणि कन्फर्म केलं की तुम्ही ते आता तालुक्याला पाठवत आहात. ते तालुक्याला तुमच्या लॉगिन मधून ते ऑनलाईन तुम्ही तालुक्याला सबमिट करत आहात. म्हणून कन्फर्म पर्यायावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला फायनली लास्टला असा मेसेज येऊन जाईल द लर्नर हॅव बीन शॉर्टलिस्टेड सक्सेसफुली. म्हणजे तुमच्या लॉगिन मधून तुम्ही निवडलेले असाक्षरांची यादी ही तुमच्या वरिष्ठ कार्यालयाला म्हणजे तालुक्याला किंवा तालुक्याच्या लॉगिन मध्ये सेम प्रोसिजर तालुक्याने देखील वर सबमिट केलं की जिल्ह्याला आणि जिल्ह्याने राज्याला, अशा प्रकारचा मेसेज आल्यानंतर ते वरिष्ठ कार्यालयाला सबमिट होईल. आणि सर्वांसाठी एक महत्वाची सूचना अशी, हे शॉर्टलिस्ट करण्याची प्रक्रिया ही एकदा तुम्ही सबमिट केल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्ही कोणताही बदल करू शकणार नाही. आता त्यानंतर आपला दुसरा महत्वाचा टप्पा असा की हे जे काही प्रत्येक शाळेने शॉर्टलिस्ट केलेले असाक्षर आहेत, ते शॉर्टलिस्ट केलेले असाक्षरांची गुणांची नोंदणी ही परीक्षा संपन्न झाल्यानंतर कशा प्रकारे करावी हे आपण आता या ठिकाणी पाहूयात. एक महत्वाची सूचना मी अशी देऊ इच्छितो, यामध्ये आता सध्या परीक्षा अजून झालेली नाही, त्यामुळं जे काही गुण भरण्याचा जो काही टॅब आहे, जो काही पर्याय आहे, तो आता लॉक आहे, तो सर्वांसाठी ओपन नाहीये. परीक्षा संपन्न झाल्यानंतर तो गुणांची नोंदणी करण्याचा जो पर्याय आहे तो सर्वांसाठी खुला होणार आहे. आता असाक्षरांच्या गुणांचं व्यवस्थापन किंवा अंतिम सादरीकरण करण्यासाठी आपल्याला पहिली स्टेप आहे गुण नोंदणी करणे आणि जतन करणे. सेम आहे, डॅशबोर्ड वरती जायचंय पुन्हा एकदा.
मुख्याध्यापक ज्यावेळेस त्यांच्या लॉगिन मध्ये पुन्हा जातील परीक्षा संपन्न झाल्यानंतर, म्हणजे शॉर्टलिस्ट करण्याची प्रक्रिया ही पहिला टप्पा आहे. शॉर्टलिस्ट केलेले असाक्षर, समजा एखाद्या शाळेने 10 असाक्षर शॉर्टलिस्ट केले आणि त्यापैकी 8च जणांनी परीक्षा दिली, तर ते 8 जणांची मार्क्स भरण्याची प्रक्रिया ही परीक्षा पार पडल्यानंतर होणार आहे. त्यासाठी पुन्हा एकदा शाळेचे मुख्याध्यापक आपलं लॉग इन करतील शाळा स्तरावरती. लॉग इन केल्यानंतर डाव्या कोपऱ्यामध्ये त्यांना डॅशबोर्ड दिसेल, त्यामध्ये चौथा पर्याय आहे एक्झामिनेशन अँड सर्टिफिकेशन. त्या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर त्यांना लर्नर मार्क्स मॅनेजमेंट नावाचा या ठिकाणी पर्याय दिसत आहे. त्या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर 2 नंबरचा, आता पहिला पर्याय होता शॉर्टलिस्ट लर्नर, तो आपण केला. आता दुसरा पर्याय आहे की त्यांना त्या असाक्षरांची गुणांची नोंद आपल्याला त्या ठिकाणी करायची आहे. त्यासाठी आपण मॅनेज मार्क्स या पर्यायावरती क्लिक करा. मॅनेज मार्क्स या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी बघा, या ठिकाणी चूज एक्झाम डेट म्हणजे परीक्षेची तारीख निवडा. आता जी परीक्षा आपण झालेली तारीख आपण या ठिकाणी निवडणार आहोत, ही परीक्षा आता 29 मार्च 2026 रोजी होणार आहे. तर या ड्रॉपडाऊन वरती क्लिक करून 29 मार्च 2020 त्या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट केल्यानंतर परीक्षा दिलेल्या असाक्षरांची किंवा शॉर्टलिस्ट केलेल्या असाक्षरांची नावे खाली त्या ठिकाणी येऊन जातील. तर त्यापैकी किती असाक्षरांनी परीक्षा दिली त्यांचीच गुणांची नोंदणी आपल्याला या ठिकाणी करायची. त्यासाठी काही अशी सूचना आहेत. स्टेप 3, प्रत्येक असाक्षरासाठी तुम्हाला 3 इनपुट बॉक्स दिसतील. 3 इनपुट बॉक्स कोणते, तर ते जी परीक्षा होणार आहे 3 भागामध्ये होणार आहे आणि प्रत्येक भागासाठी हे 50 गुण आहेत. पहिला भाग आहे वाचन, दुसरा भाग आहे लेखन आणि तिसरा भाग आहे अंकगणित, रीडिंग, रायटिंग आणि न्यूमरेसी. त्यामध्ये महत्वाची सूचना अशी की फक्त प्रत्येक असाक्षराला मिळवलेले वास्तविक गुण त्या ठिकाणी आपल्याला नोंदवायचे आहे. जर त्या असाक्षराला, यापूर्वी आपण काय करत होतो की एक्सेल शीट भरताना त्या व्यक्तीला प्रत्येक भागामध्ये किती गुण पडले ते आपण त्या ठिकाणी एक्सेल शीट मध्ये मॅन्युअली टाईप करत होतो आणि त्यानंतर आपण पाहत होतो की बाबा त्याला ग्रेस गुणांची आवश्यकता आहे, तर ग्रेस गुणांची आवश्यकता असेल तर त्या ठिकाणी आपण ते नमूद करत होतो. परंतु आता आपल्याला ते करण्याची गरज नाही. आपल्याला त्यामध्ये फक्त काय करायचंय, शॉर्टलिस्ट केलेल्या असाक्षरांच्या नावापुढे, म्हणजे त्यापैकी किती असाक्षर परीक्षेला आले, परीक्षा दिली, त्या असाक्षर व्यक्तीचं फक्त त्या ठिकाणी नाव ओपन कर. त्या नावामध्ये फक्त त्या 3 भागामध्ये किती गुण मिळाले 50 पैकी त्या ठिकाणी तितकंच त्या ठिकाणी नमूद करायचं आहे. आणि त्याला जर ग्रेस गुणांची आवश्यकता असेल तर सिस्टम आपोआप ग्रेस मार्क्स ऍड करतील. म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी ग्रेस गुण टाकायची गरज नाहीये. तुम्हाला फक्त त्या 3 भागामध्ये किती गुण मिळतील तेवढेच वास्तविक गुण तुम्हाला द्यायचे आहेत. जसं की उदाहरणार्थ एखाद्या असाक्षराला वाचन या भागामध्ये 50 पैकी 30 गुण मिळाले तर तुम्हाला 30 नमूद करायचंय, लेखन 40 मिळाले 40 नमूद करायचंय आणि अंकगणित मध्ये 25 मिळाले 25 नमूद करायचं आहे. इतर काही करायचं नाही. तर त्याला जर ग्रेस गुणांची आवश्यकता असेल तर सिस्टम आपोआप त्या ठिकाणी ग्रेस मार्क त्या ठिकाणी ऍड करणार आहे. म्हणजे तुम्हाला परीक्षेनंतर फक्त मार्क्स भरायचा आहे, बाकी काही भरायचं नाही. आता जसं आता प्रत्येक शाळेमध्ये प्रचंड असाक्षर असतील बसलेले, प्रत्येकाला एकाच दिवशी किंवा कमी कालावधीमध्ये त्या लोकांची माहिती भरून होणार नाही. त्यामुळे भरण्याचं तसं तसं तुम्हाला त्या ठिकाणी सेव्ह पर्यायावरती त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे. म्हणजे जसं जसं तुम्ही गुण भरताल, समजा एक शाळा आहे, त्यांनी आज त्यांची 10 परीक्षेला बसले होते, आज त्यांनी 5 भरले, उद्या 5 भरतील, तर आज जे पर्याय 5 भरतील, 5 भरल्यानंतर सेव्ह ऍज ड्राफ्ट या पर्यायावरती क्लिक करा. म्हणजे तुम्ही ते भरताय आणि सेव्ह करताय, फायनल करून तुम्ही पुढे पाठवत नाही. आणि ज्यावेळेस तुम्ही परीक्षेला बसलेल्या सर्व असाक्षरांच्या गुणांची नोंदणी केल्यानंतर तुम्हाला असं वाटत आहे की ते तुम्ही फायनल करत आहात, फायनल केल्यानंतर तुम्ही फायनल केल्यानंतर तुम्हाला खात्री झाल्यानंतर तुम्ही परीक्षेला बसलेल्या सर्व असाक्षरांच्या गुणांची अचूक नोंद केली आणि ते वरिष्ठ कार्यालयाला पाठवू इच्छिता, तर सेव्ह ऍज ड्राफ्ट या पर्याया समोर जो काही फ्रीज मार्क्स नावाचा पर्याय आहे त्यावरती तुम्ही क्लिक करून ते तुमच्या वरिष्ठ कार्यालयाला तुम्ही सबमिट करू शकता. ते कसं आपण पाहूया. ज्यावेळेस तुम्ही
वरिष्ठ कार्यालयाला तुम्ही त्या ठिकाणी सबमिट करता, ज्यावेळेस फ्रीज मार्क्स या पर्यायावरती क्लिक करता त्यावेळेला त्या ठिकाणी पर्याय येईल, डू यू वॉन्ट टू सेव्ह मार्क्स? येस, त्या पर्यायावरती क्लिक करा. कन्फर्म या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा मेसेज येईल, हॅव बीन सक्सेसफुली रेकॉर्डेड फॉर द लर्नर्स. म्हणजे तुम्ही तुमच्या असाक्षरांच्या नोंद परीक्षेनंतर अचूक करून तुमच्या वरिष्ठ कार्यालयाला ती सादर केली. यापूर्वी काय करत होतो आपण की एक्सेल शीट मध्ये त्यांच्या गुणांची नोंद, त्यांची सर्व माहिती भरून ती तुमच्या तालुका स्तरावरती त्या ठिकाणी आपण ती पाठवत होतो. मेलच्या माध्यमातून, व्हॉट्सअपच्या माध्यमातून ती त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी वरिष्ठ कार्यालयाला देत होतो. जर आता लक्षात घ्या, ही काय नोंदी हटवणे. फ्रीज करण्यापूर्वी स्कूल किंवा ब्लॉक वापरकर्ते चुकीने निवडलेले किंवा शॉर्टलिस्ट केलेले असाक्षरार्थी हटवू शकता. म्हणजे जर तुम्हाला असं वाटत असेल की शॉर्टलिस्ट करताना चुकून म्हणजे जे असाक्षर शॉर्टलिस्ट करायचे होते त्यापैकी दुसराच एखादा गेलेला आहे, परंतु ते आता करता येत नाही. परीक्षा झाल्यानंतर तो पर्याय तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध करून दिला जाईल. तुम्ही शॉर्टलिस्ट केलेल्या असाक्षर व्यक्तींपैकी जितक्या असाक्षर व्यक्तींची तुम्हाला शॉर्टलिस्ट करायचे आणि त्यांचे मार्क्स भरून द्यायचे आहेत ते तुम्ही पुढे पाठवू शकता. ज्यांचे डिलीट करायचे आहे ते तुम्ही त्या ठिकाणी डिलीट करू शकता. एकदा हटवल्यानंतर असाक्षर शॉर्टलिस्ट मधून काढला जातो आणि आवश्यक असल्यास पुन्हा निवडला जाऊ शकतो. आता भाग 2, गुण अंतिम रूप देणे आणि सबमिट करे. जसं तुम्हाला मी सांगितलं, गुणांना अंतिम रूप देणे, एकदा फायनल पाहणे, ते बरोबर आहेत का याची खात्री करणे आणि वरिष्ठ कार्यालयाला सबमिट करणे. एकदा आपण सर्व परीक्षार्थी असाक्षरांचे गुण भरले आणि ते आहेत याची खात्री झाल्यावर गुण फ्रीज करणे या बटनावरती क्लिक करा. गुण फ्रीज मार्क्स फ्रीज या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक पॉपअप दिसेल. आपण खरोखर गुण फ्रीज करू इच्छिता का? फ्रीज केल्यावर वापरकर्ते गुण संपादित किंवा काढू शकणार नाहीत. म्हणजे जर बघा या ठिकाणी फ्रीज या पर्यायावरती तुम्ही ज्यावेळेस क्लिक करताल त्यानंतर तुम्हाला एक पर्याय दिसेल समोर की आर यू शुअर यू वॉन्ट टू फ्रीज द मार्क्स आफ्टर फ्रीजिंग युजर कॅन नॉट एडिट अँड डिलीट मार्क्स. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही कन्फर्म करताल, खात्री करताल की भरलेल्या गुणांची माहिती आणि ते वरिष्ठ कार्यालयाला पाठवू इच्छितो तर ते कन्फर्म करा. केल्यानंतर फ्रीजची पुष्टी करा. पुष्टी केल्यानंतर आपल्याला यशस्वी संदेश दिसेल, गुण यशस्वीरित्या फ्रीज केले गेले आहेत आणि वरिष्ठ कार्यालयास पाठवले जातील. म्हणजे जिल्ह्याने सेंड केलं तर ते असा मेसेज येईल की ते वरिष्ठ कार्यालयाला म्हणजे तालुक्याला पाठवलेले गेलेले आहेत. तालुक्याच्या लॉगिन मधून ते पाठवले तर जिल्ह्याला पाठवले गेलेले आहेत आणि जिल्ह्याच्या लॉगिन मधून जर सेम प्रोसिजर केली तर ते राज्य पाठवलेले गेलेले आहेत असं मेसेज येईल. मेसेज आलेला आहे, द मार्क्स हॅव बीन सक्सेसफुली अँड सेंड टू डिस्ट्रिक्ट. डिस्ट्रिक्ट असेल तर तालुका, डिस्ट्रिक्ट असेल तर डिस्ट्रिक्ट आणि स्टेट असेल तर स्टेट. ही झाली शॉर्टलिस्ट करण्याची प्रक्रिया. आणि शॉर्टलिस्ट केल्यानंतर असाक्षरांची गुणांची अचूक नोंद करून आपल्या वरिष्ठ कार्यालयाला पाठवण्याची प्रक्रिया. आता याच्यामध्ये थोडक्यात सांगायचं असं की यामध्ये आपण पूर्वी काय करायचो, शाळा स्तरावरती जे काही एक्सेल शीट भरलेली गेलेले आहे ते तालुका स्तरावरती जतन करताना त्याच्यामध्ये काही त्रुटी आढळल्यास ते आपण पुन्हा जिल्ह्याला किंवा तालुका काय करायचं त्या शाळेला पुन्हा पाठवून त्याच्यामध्ये दुरुस्त्या करून घ्यायचा किंवा तालुका स्तरावरती त्या ज्या काही त्रुटी असतील त्या दुरुस्त्या केल्या जायच्या. तालुक्याकडून फायनल ते जिल्ह्याला पाठवल्यानंतर ते फायनल करून त्याच्यामध्ये देखील त्रुटी असल्यावरती त्या दुरुस्त्या करून त्या वरिष्ठ कार्यालयाला म्हणजे राज्य कार्यालयाला पाठवल्या जायच्या आणि राज्य कार्यालयामध्ये सर्व राज्याचा म्हणजे 36 जिल्ह्यांचा निकाल एकत्रित करून तो बरोबर असल्याची खात्री करून केंद्र शासनाला तो त्या ठिकाणी मेल केला जायचा. आता ही आपली प्रक्रिया ऑनलाईन असल्यामुळे ज्यावेळेस शाळा काय करेल, शाळेचे मुख्याध्यापक त्यांच्या लॉगिन मधून ही सर्व प्रोसिजर करून आपल्या वरिष्ठ कार्यालयाला पाठवतील. त्यानंतर वरिष्ठ कार्यालयाला ते फ्रीज केल्यानंतर जिल्हा वापरकर्ते किंवा तालुका वापरकर्ते ते गुण अनफ्रीज करू शकतात. वाटेल की बाबा त्यांना करण्याची त्या ठिकाणी पर्याय उपलब्ध करून दिलेला आहे. म्हणजे शाळा लॉगिन मधून ज्यावेळेस वरिष्ठ कार्यालयाला म्हणजे तालुक्याला ते काही रेकॉर्ड जाणार आहे तो रेकॉर्ड तपासून पाहण्याची जो पर्याय आहे तो आपण तालुक्याला, जिल्ह्याला म्हणजे त्या वरिष्ठ कार्यालयाच्या ठिकाणी आपण दिलेला आहे. बघा ज्यावेळेस शाळा
नोंदणी करून वरिष्ठ कार्यालयाला सबमिट करेल, त्यावेळेस तालुक्याच्या लॉग इन मध्ये ज्यावेळेस एखाद्या शाळेकडून माहिती आल्यानंतर त्या शाळा तालुक्यातील शाळेमधून एखादे गट शिक्षण अधिकारी ज्यावेळेस आपले लॉग इन करतील, त्यांच्या लॉग इन मध्ये सेम असा त्या ठिकाणी पाहायला मिळेल. त्यांना जर आता हे शाळांकडून आलेली माहिती तपासायची आहे आणि तपासून चेक करायची आहे, तर ते अनफ्रीज करतील. म्हणजे शाळेने फ्रीज केलेले रेकॉर्ड हे तालुका स्तरावरती गट शिक्षण अधिकारी हे फ्रीज करतील आणि शाळांनी पाठवलेली माहिती तपासतील. तपासल्यानंतर बरोबर त्याच्यामध्ये काही दुरुस्त्या असतील, बरोबर चुकीचं असेल ते बरोबर करतील आणि पुन्हा ते आपल्या वरिष्ठ कार्यालयाला सबमिट स्टेटस मध्ये सबमिट टू स्टेट या पर्यायावरती क्लिक करतील. त्यावेळेस ते तालुक्याकडून त्यांच्या जिल्हा जे काही जिल्हा असेल त्या जिल्ह्याच्या लॉग इनला ते जाणार आहे. ही झाली असाक्षरांची शॉर्टलिस्ट करण्याची प्रक्रिया आणि परीक्षा संपन्न झाल्यानंतर त्यांच्या गुणांची नोंद करण्याची प्रक्रिया. आता यानंतर आपण शाळा लॉग इन मध्ये कशा प्रकारे ही प्रक्रिया पार